नमस्कार मित्रांनो, यावर्षी होणाऱ्या या शिक्षक पात्रता परीक्षेची आपण तयारी करतोय। या शिक्षक पात्रता टी-ई-टीची तयारी करतोय आणि या टी-ई-टी मध्ये 60 प्रश्नांची तयारी करून देणारा आपला हा सामाजिक शास्त्र विषयाचा घटक, ज्यामध्ये नियर अबाउट 60 प्रश्न असतात। 60 प्रश्नांची तयारी करायची आहे। या 60 प्रश्नांची म्हणजे 60 मार्क्सची तयारी करायची आहे। 60 मार्क जास्तीत जास्त कसे घेता येईल यासाठी आपण कोणते संदर्भ साहित्य वापरायला पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे, तसेच कोणत्या प्रश्नांची कशी काठिण्य पातळी असणार आहे याची आपल्याला पार्श्वभूमी असणं आवश्यक आहे। त्यासाठी म्हणून मागच्या वर्षी जी शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्या परीक्षेला आपण डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे। मग मागच्या वर्षी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जे सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्न होते त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण करतोय। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं होतं, तर त्याच्यानंतर आणखी जे काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत त्या प्रश्नांना आपण इथे विश्लेषण करायला घेत आहोत। जाऊया पहिल्याच प्रश्नाकडे। पहिला प्रश्न आहे बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते, तर प्रतापराव गुजर यांच्यासाठी 4 पैकी कोणता पर्याय योग्य राहील असा तो प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आपल्याला नियर अबाउट 1, 2, 3 एवढे क्वेश्चन विचारणारच आहे। याची आपल्याला योग्य अशी माहिती असणं आवश्यकच आहे। मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न स्टेट बोर्डच्या 7th क्लासच्या हिस्ट्री मधून क्वेश्चन आहे। स्वराज्याचा राज्यकारभार या टॉपिक मधून हा क्वेश्चन विचारलेला आहे। जशाला तसा प्रश्न आहे, बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख होते, तर प्रतापराव गुजर हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते की घोडदळाचे सरनोबत होते की स्वराज्याचे अमात्य होते की स्वराज्याचे न्यायाधीश होते? 4 पैकी योग्य उत्तर काय आहे? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण इयत्ता 4थी पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतोय, अभ्यास करतोय। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर प्रतापराव गुजर हे घोडदळाचे सरनोबत होते, हे याचं योग्य उत्तर आहे। पण या सेशनचा उद्देश काय आहे की येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये इतिहास विषयाचे, भूगोल विषयाचे, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यघटना या 4 विषयापैकी आपण तयारी तर करायचीच आहे आणि हे 4 पर्याय आपल्याला टॅकल करायचे आहे, जेणेकरून याच्यातून आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळेल। आता प्रश्न असा आहे की प्रतापराव गुजर हे सरनोबत होते, घोडदळाचे सरनोबत होते, मग घोडदळ म्हणजे काय? जे सैन्य घोड्यावर बसून युद्ध करायचं त्याला म्हणायचे घोडदळ। जसं की आताही आपल्याकडे आधुनिक पद्धतीमध्ये 3 प्रकारचे सैन्याचे दल असते, वायुदल, भूदल, नौकादल हे असतंय, त्याही वेळेस होते। मग घोड्यावर बसून युद्ध करणारे घोडदळ, पायी चालत जाणारे पायदळ आणि शत्रूपासून समुद्री मार्गावर आपल्याला संरक्षण करण्यासाठी जे असायचं त्याला म्हणायचे आरमार। इथं पर्यायामध्ये सुद्धा दिलेला आहे, आरमार आपल्याला दिलेला आहे। मग ह्या 4 पैकी आपल्याला ह्या पर्यायांचे आपल्याला व्यवस्थित विश्लेषण करायचं आहे। तर मग आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते? तर कोण होतं? कान्होजी आंग्रे। उद्या चालून विचारल्या गेलं इथं हेर खात्याचे प्रमुखच्या ऐवजी आरमाराचे प्रमुख अधिकारी विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे। घोडदळाचे सरनोबत कोण होतं? प्रतापराव गुजर माहित झालेलं आहे। स्वराज्याचे अमात्य कोण होतं? रामचंद्र नीलकंठ अमात्य। तर स्वराज्याचे न्यायाधीश कोण होते? निराजी रावजी। ज्या पद्धतीचा हा प्रश्न तयार झालेला आहे, या पद्धतीचा परत जर का हा प्रश्न कॉपी पेस्ट करायचा असेल तर कोणत्या पद्धतीने करता येईल? बघा, एक साइडला
वेगवेगळ्या अधिकारी पद आणि त्यांचे प्रमुख अशा जर उद्या चालून जोड्या लावा असा जर प्रश्न आला तर ह्यासाठी आपल्याला हे विश्लेषण करणं आवश्यकच आहे. हे झालंय विश्लेषण व्यवस्थित झालेलं आहे. पण आता हे घोडदळाचे सरनोबत होते. घोडदळ म्हणजे काय तर घोड्यावर बसून युद्ध करणारी सैन्य म्हणजे घोडदळ. या छत्रपतींच्या आपल्या सैन्यांमध्ये घोडदळाचे सुद्धा दोन प्रकार होते. घोडदळाचे सुद्धा दोन प्रकार होते. कोणकोणते होते? एक होते शिलेदार आणि दुसरे होते बारगीर. शिलेदार म्हणजे काय? ज्यांच्याकडे स्वतःचाच घोडा आणि स्वतःची हत्यारं असायची ते म्हणजे शिलेदार. ते सैनिक म्हणजे शिलेदार. आणि बारगीर या सैन्यामध्ये कोण असायचं? ज्यांना घोडा आणि लढाईचं युद्ध साहित्य हे ज्यांना राजाकडून मिळायचं त्यांना म्हणायचे बारगीर. उद्या चालून असं जर विचारलं तर हे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला माहित असलेलं पाहिजे. आणि या दोघांचाही प्रमुख त्याला काय म्हणायचे? सरनौबत. शिलेदार आणि बारगीर यांचा प्रमुख अधिकारी सर्वोच्च पदाधिकारी म्हणजे कोण होता? सरनौबत. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला हेही माहित झालेलं आहे की प्रतापराव गुजर हे कोण होते तर घोडदळाचे सरनौबत होते. आता मला आणखी एक एक्स्ट्रा सांगायला आवडेल की प्रतापराव गुजर जसे घोडदळाचे सरनौबत होते तसेच आणखी कोणी होऊन गेले का? हो, कोण कोण होऊन गेलेलं आहे? नेताजी पालकर, नेतोजी पालकर, हंबीरराव मोहिते, हंबीरराव मोहिते. चलो, व्यवस्थित अनालिसिस झालेलं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आपल्याला एक गोष्ट आणखीही समजलेली आहे. जर हे खरंच असा जर प्रश्न तयार होत असेल तर आणखी अशाच पद्धतीचा आणखी एक तयार होऊ शकतं. काय? अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ. मग अष्टप्रधान मंडळातले सर्व व्यक्ती आणि पद हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मे बी पुढच्या जर कधी एक्झाम जर होतच असेल येणाऱ्या एक्झाममध्ये आणखी असा एक पद्धतीचे काही प्रश्न तयार होऊ शकतो. म्हणून आपल्याला या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्याला तयार असायला पाहिजे. हे सगळं स्पष्टीकरणाचा पेपरच्या स्पष्टीकरणाचे सेशन्स झाल्यानंतर आपण स्टेट बोर्डला सुरुवात करणारच आहोत. मग त्यामध्ये हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, कामगार नेते व्ही सुबैया यांनी डॅश डॅश रिकामी जागा या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. व्ही सुबैया नावाचे हे व्यक्ती कोणत्या सत्तेच्या ताब्यातील म्हणजे कोणत्या सत्तेच्या म्हणजे कोणत्या? डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश या चारपैकी कोणत्या सत्तेच्या ताब्यात असलेल्या भागाच्या स्वातंत्र्यासाठी हे कार्य करत होते? तर एक गोष्ट क्लिअर आहे की व्ही सुबैया हे पॉंडिचेरी राज्याच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. आणि पॉंडिचेरी म्हटलं की पटकन क्लिक झालंय काय तर हा प्रदेश कोणाच्या ताब्यात होता? फ्रेंचांच्या ताब्यात होता. मग तुम्हाला जर आधुनिक भारताचा इतिहास आपण जेव्हा शिकायला घेतलेला माहित असेल तर फ्रेंच वसाहती ज्यांनी ताब्यात घेतलेला होता, एक फ्रेंच अधिकारी ज्याचं नाव तुम्हाला माहिती आहे तो होता डुप्ले. या डुप्लेच्या धोरणांनी ह्या फ्रेंच अधिकारी होता डुप्ले, त्यांनी ह्या पॉंडिचेरीमध्ये आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि तिथे त्यांनी त्यांचा प्रदेश तयार केलेला होता. मग ह्या फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या भागात स्वातंत्र्यासाठी कोण कार्य करत होतं? व्ही सुबैया. आठवणीत ठेवा. तर व्ही सुबैया यांच्या बाबतीत आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हे पॉंडिचेरीच्या विधानसभेचे सदस्य होते. विधानसभेचे सदस्य होते. नेक्स्ट, हडप्पा, रावी तर हुलास काय? ह्या संस्कृती आहे हडप्पा संस्कृती. रावी नदीच्या रावी ही काय आहे? नदी आहे. मग
हुलास ही संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर तयार झाली होती, आढळती, असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. 4 नद्यांची नावं दिले, गंगा, यमुना, सतलज, चिनाब. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, हा प्रश्न आहे स्टेट बोर्डच्या 6th क्लासच्या इतिहास पुस्तकाचा. हडप्पा संस्कृती नावाचा लेसन आहे. त्या लेसनमध्ये हा क्वेश्चनचा आन्सर सापडतंय. पण तेही कसं, फक्त बुक रिडिंग करून मिळत नाही. रिडिंग करून बुक आन्सर मिळणार नाही, कारण की हा प्रश्न नकाशावर आधारित आहे, पूर्णतः नकाशा वाचनावर आधारित आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, अभ्यास करताना या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे सेशन घेण्यामागचा उद्देशच ते आहे की जेणेकरून आपल्याला जेव्हा स्टेट बोर्डचे रिव्हिजन करायचे आहे, स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा आहे, स्टेट बोर्डच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास जेव्हा करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की असे जे काही प्रश्न आहे हे कुठून विचारले आहे, तर सरळ थेट त्या नकाशाच्या वाचनामधून हा प्रश्न विचारलेला आहे. मग कितीही पुस्तक वाचत गेलं, नकाशे जर इग्नोर केले, तर ह्या सारख्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येणार नाही आहे. म्हणूनच आपल्याला नकाशे सुद्धा वाचणं गरजेचं आहे. मग आता या उत्तराकडे येऊया. हुलास हे शहर होतं. मग हे हुलास शहर संस्कृती या 4 पैकी कोणत्या नदीच्या काठावर सापडली, तर सर्वांना माहिती आहे. कोणतं? यमुना. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे 6th क्लासचं. लेसनचं नाव आहे हडप्पा संस्कृती. त्या लेसनमध्ये नकाशा आहे. त्या नकाशामध्ये वेगळ्या नद्या आणि त्या नद्यांच्या काठावरचे त्यावेळेसचे शहर आणि संस्कृती यांचे नकाशा दिलेला आहे. त्याच्यातून हा प्रश्न आहे. मग त्या प्रश्नात हे जेव्हा आपण सर्च केलं त्यावेळेस लक्षात येतं की हुलास हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? यमुना. मग असे काही जसे की गंगा आहे, सतलज आहे, चिनाब आहे, या नद्यांच्या काठावर आणखी कोणते इतर शहर सापडले होते का? चला चेक करून घेऊया. तर गंगा नदीच्या काठावर होतं आलमगीरपूर. आलमगीरपूर. यमुना नदीच्या काठावर हुलास. सतलज नदीच्या काठावर रुपड. चिनाब नदीच्या काठावर मंडा. माहित असलं पाहिजे. झालं इथल्या इथं. जर उद्या चालून जर जोड्या लावा म्हणून जरी प्रश्न तयार आलाच तर आपल्याला टॅकल करता येणार, सर्वांनाच हे येणार. याचं आन्सर हे मिळालं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, खंड विखंडन ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? खंड विखंडन ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? खंड विखंडन म्हणजे काय आहे? खडक फुटलाय. खडक फुटणे. खडक फुटणे. खडक फुटणं आणि खडक फुटण्याची जी पहिली सुरुवात असते का, त्याला म्हणतात विदारण. त्याला म्हणायचं आहे विदारण. त्याला म्हणायचं आहे विदारण. त्याला म्हणायचं विदारण. आणि या पर्यायामध्ये बघा हा शब्द वापरलेला आहे, विदारण. विदारण. विदारण म्हणजेच काय? खडक फुटणे. आणि आता प्रश्नाला आपण एक्सप्लेन करतोय की खंड विखंडन म्हणजे खडक फुटण्याची एक प्रक्रिया आहे ज्याला आपण खंड विखंडन असं म्हणायचं आहे. ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? रासायनिक पद्धतीने खडक फुटण्याची आहे की जैविक पद्धतीने खडक फुटण्याची प्रक्रिया आहे की कायिक पद्धतीने खडक फुटण्याची प्रक्रिया की भस्मीकरण होऊन खडक फुटण्याची प्रक्रिया आहे? हा प्रश्न स्टेट बोर्डच्या 9th क्लासच्या जिओग्राफीच्या पुस्तकातला आहे आणि लेसनचं नाव आहे विदारण. लेसनचं नाव आहे विदारण. मग आता विदारणाचे हे प्रकार आहे. मग याच्यापैकी खंड विखंडन होत आहे. खंड विखंडन झालेलं आहे. तो कोणत्या प्रकारे झालेला आहे? त्याचं उत्तर आहे कायिक विदारण. आता म्हणाल की कायिक विदारण म्हणजे काय? कायिक विदारण म्हणजे काय? खडक फुटला. खडक फुटला पण कोणत्या प्रक्रियेने फुटला? काही नैसर्गिक प्रक्रिया आहे जसे की दाबमुक्ती आहे. दाबमुक्ती आहे. औष्णिक ताण आहे. औष्णिक ताण आहे. आता नेमकं दाबमुक्ती म्हणजे झाली म्हणजे काय? जे काही खडक आहे खडकामध्ये दाब कमी होत आहे जास्त होत आहे. जर का खडकामधला दाब कमी जास्त होत आहे यामुळे होत आहे काय? खडकाचं आकुंचन आणि प्रसरण पावणं होतं. खडक आकुंचन प्रसरण पावणं होतं ज्याच्यामुळं खडक कमकुवत होतो. खडक कमकुवत झाला की त्याला खंड विखंडन होतं.
म्हणजेच खडक फुटतं. मग ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? कायिक प्रकारची. मग कायिक प्रकारची आहे, मग रासायनिक प्रकारची म्हणजे काय, जैविक प्रकारची म्हणजे काय, त्याला डिस्कस करून घेऊया. तर जैविक प्रकारची म्हणजे काय? जैविक म्हणजे कोणाची? सजीवांमार्फत. सजीवांमार्फत झालेलं विदारण. विदारण म्हणजे काय? खडक फुटणे. ओके, आता सजीवांमार्फत झालं. सजीव म्हणजे कोण रे बाबा? प्राणी किंवा वनस्पती. प्राणी किंवा वनस्पती यांच्यामुळे झालेलं विदारण. आपल्या आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे असे काही प्राणी आहे, लाईक याचं उंदीर आहे, घुस आहे, हे जेव्हा त्या जमिनीमध्ये बीळ करतात, त्या बीळ करण्यामुळं काय होतंय? खडक कमकुवत होतात आणि फुटतात आणि त्यालाच म्हणायचं आहे हे सजीवांमुळे झालेलं विदारण आहे. वनस्पती तुम्हाला वनस्पती शैवाळ तुम्हाला माहित आहे, शैवाळ असू शकतंय. आणखी एक आहे दगडफूल. हे त्या खडकांवर पसरलेले असतात. ह्यांच्यामुळे सुद्धा दगड फुटतो, ते खडक फुटतं आणि त्या खडकाचं विदारण होतं. पण हे सजीवांमार्फत होतं म्हणून हे खंडविखंडन होत नाही. इकडे आहे रासायनिक पद्धतीचं. ज्या दमट भागात हे रासायनिक विदारण होत असतं. म्हणजे काय? जसं की समुद्र किनारा आहे, या समुद्र किनारी प्रदेशामध्ये होत आहे काय? जे काही खडक असते त्या खडकामधले जे काही खनिज असतात त्या खनिजांसोबत पाण्याची अभिक्रिया होऊन वेगळ्याच प्रकारचे रसायने तयार होतात आणि ज्याच्यामुळं अस्तित्वात असलेला खडक कमकुवत होतो आणि तो फुटतो. मग या रासायनिक विदारणाच्या प्रक्रियेमुळे खंडविखंडन होत नाही. भस्मीकरण होणं म्हणजे काय? एक तर तुम्ही काय म्हणता, गंज चढला किंवा जंग चढला, ज्याच्या भाषेत परिसरात. कोणी त्याला जंग चढला म्हणताय, कोणी त्याला गंज चढला म्हणतात. जसं की आपल्या घराच्या दरवाजे खिडक्या असतात लोखंडाचे, त्याच्यावर जेव्हा पाण्याचा संपर्क येतो त्यावेळेस त्या लोखंडावर जंग किंवा गंज चढतो. आणि आपल्याला माहिती आहे खडक जे असतात त्या खडकांमध्ये सुद्धा लोह असतं. आता जर काय खडकातील लोहांसोबत पाण्याचा संपर्क आला, ऑक्सिजनचा संपर्क आला तर त्यामुळं काय होतंय? त्या खडकांवर एक प्रकारचा जंग किंवा गंज चढल्यासारखा, जसं काही भस्मच पसरल्यासारखा आपल्याला आभास दिसतोय. म्हणून ह्याच्यामुळे सुद्धा खडक कमजोर होतात आणि खडक फुटतात. पण यालाच आपण खंडविखंडन असं म्हणत नाही. तर खंडविखंडन म्हणजे काय? दाब कमी जास्त होऊन खडक फुटणं म्हणजे कमी जास्त होऊन खडक फुटणं म्हणजेच खंडविखंडन असतं. किंवा औष्णिक ताण कमी जास्त होणं, म्हणून त्याच्यामुळे सुद्धा खंडविखंडन होतं. तापमानात कमी जास्त झालंय की खडकावर जे काही तापमान तयार होतं ते तापमान कमी जास्त झालं की खडक आकुंचन पावतो, प्रसरण पावतो, याच्यामुळे खडक फुटतो म्हणजे खंडविखंडन होतं. म्हणून हे खंडविखंडन काय आहे? तर कायिक विदारण आहे. ओके, तुम्हाला व्यवस्थित नीट समजलं असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. ते कोणत्या राज्यात आहे? 4 राज्यांची नावं दिली: जम्मू काश्मीर, कर्नाटक, आसाम, उत्तराखंड. यापैकी कोणत्या राज्यामध्ये मसुरी हे ठिकाण आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण आहे. कोणत्या राज्यात आहे? असा सोपा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंडमध्ये आहे. उत्तराखंडमध्ये हे मसुरी थंड हवेचं ठिकाण आहे. या प्रश्नावरून आपल्याला एवढं तरी लक्षात आलं की हा प्रश्न कशावर तयार झालेला आहे? पर्यटन स्थळांवर. मग आपल्याला भारतातले आणि विशेष करून महाराष्ट्रातले असे पर्यटन स्थळ आपल्याला माहित असणं आवश्यकच आहे. मग विशेष करून ते माहित असणं आवश्यक आहे जे की इयत्ता 4थी पासूनच्या 12वी पर्यंतच्या स्टेट बोर्डच्या इतिहास भूगोल या विषयाच्या पुस्तकांमध्ये जेवढे काही महाराष्ट्रातले, भारतातले थंड हवेचे किंवा ऐतिहासिक ठिकाणं, प्रेक्षणीय स्थळं असतील ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग मसुरी हे थंड हवेचं ठिकाण आहे. कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे. तसं आता जम्मू काश्मीरमधले कोणकोणते आहे का माहीत करून घेऊया. जम्मू काश्मीरमध्ये आहेत का कोणते? सध्या खूप फोकसमध्ये असलेलं पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगर हे जम्मू काश्मीर मधले थंड हवेचे ठिकाण आहे.
कर्नाटक मधले कोणते आहे? कुर्गा आहे. दुसरं कोणतं? अगुंबे आहे. अगुंबे आहे. कुर्गला दक्षिणेचे स्कॉटलंड म्हणतात. दक्षिणेचे स्कॉटलंड म्हणतात, आठवणीत राहू द्या. आणि अगुंबेला दक्षिणेची चेरापुंजी म्हणतात. दक्षिणेची चेरापुंजी. चेरापुंजी कशासाठी फेमस आहे तुम्हाला माहिती आहे की चेरापुंजी भारतातलं सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण आहे. आसाम मधले कोणते आहे गाव? हाफलांग आहे. जोरहाट आहे. चलो बस होते इथपर्यंत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते. केंद्रीकरणाचे आणि विकेंद्रीकरणाचे धोरण कधी शासन राबवत असते त्याच्या अगोदर हे क्वेश्चन हँडल करून घेऊया की केंद्रीकरण झालं असलं. केंद्रीकरण झालं म्हणजे काय झालं? कोणत्या तरी प्रदेशातल्या एका विशिष्ट केंद्राचाच विकास होत आहे, आजूबाजूच्या प्रदेशाचा होत नाही. आजूबाजूच्या प्रदेशाकडून एका सेंटरकडे काही गोष्टी येत आहे, याला म्हणायचं आहे केंद्रीकरण. याला काय म्हणायचं आहे? केंद्रीकरण. याला काय म्हणतात? केंद्रीकरण. आणि एका केंद्राच्या ठिकाणापासून जर का इतर प्रदेशाकडे प्रवास होत असेल तर याला म्हणतात विकेंद्रीकरण. याला काय म्हणतात? विकेंद्रीकरण. याला म्हणतात विकेंद्रीकरण. मग आपला प्रश्न आपल्याला विचारलाय की केंद्रीकरण झालं म्हणजे एकाच ठिकाणी काहीतरी जास्त येत आहे, तर असं होत असल्यामुळं इतर आजूबाजूच्या प्रदेशांचा काय विकास होणारच नाहीये. मग हे विकेंद्रीकरणाचं धोरण स्वीकारते. असं कधी करतं? त्यासाठी 4 पर्याय दिलेत. एकाच प्रदेशाचा विकास सर्वाधिक व्हावा. एकाच प्रदेशाचा विकास सर्वाधिक व्हावा यासाठी विकेंद्रीकरण करेल का? नाही, कारण ऑलरेडी एकाच प्रदेशाचा जास्त विकास झालेला आहे. ऑलरेडी एकाच प्रदेशाचा विकास जास्त झाल्यामुळं विकेंद्रीकरण करण्याची वेळ आली आहे. एकाच प्रदेशाचा विकास जास्त आणखी व्हावा याच्यासाठी विकेंद्रीकरण करत नाहीत. त्याच्यामुळे हा पर्याय नाहीच. दुसऱ्या प्रदेशात मुबलक जागा उपलब्ध असते. अरे दुसऱ्या प्रदेशात जागा उपलब्ध आहे म्हणून विकेंद्रीकरण करतात का? नाही. एखाद्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे पण तिथं पायाभूत सुविधाच नाही आहे तर काहीच फायदा नाही. मग जागा उपलब्ध असले म्हणून विकेंद्रीकरण करतात? नाही करत. लोकसंख्या सर्वत्र वितरित होण्यासाठी मे बी लोकसंख्या सगळ्या देशाला आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्या देशामध्ये वितरित व्हावी, समान पद्धतीने लोकसंख्या वितरित व्हावी यासाठी होऊ शकतं. पण आपल्याजवळ जे चौथा ऑप्शन आहे हा त्याच्यापेक्षा परफेक्ट आहे. मग चौथ्या ऑप्शनकडे जाऊया. सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी. सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी एकाच ठिकाणी न होता आजूबाजूच्याही प्रदेशाचा विकास व्हावा यासाठी शासन हे विकेंद्रीकरणाचे धोरण राबवते. हे याचं योग्य उत्तर आहे. हे याचं राईट आन्सर आहे. 3 पर्याय चुकीचे आहे, चौथा पर्याय योग्य आहे. क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे? डॅश डॅश डॅश. बरोबर. अग्निजन्य खडक आहे. अग्निजन्य खडक आहे. कोणकोणते दिले? बेसॉल्ट, वालुकाश्म, चून खडक, संगमरवर. हा सोपा प्रश्न आहे, सगळ्याच माहिती आहे. हा बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक आहे, सगळ्याला माहिती आहे. हे वालुकाश्म काय कशा पद्धतीने तयार होत? वाळूवर जास्त दाब तयार पडला की त्या वाळूपासून तयार झालेला हा खडक म्हणजे काय असते? वालुकाश्म असतं. हा चून खडकाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? सिमेंट उद्योगामध्ये जास्तीत जास्त वापरला जाणारा हा चून खडक असते. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. मतदार संघ निर्माण करण्याचे कार्य निवडणूक आयोगाची समिती करते. म्हणजेच का निवडणूक आयोगाची कोणती समिती मतदार संघ निर्माण करण्याचं काम करते? कोणतं? मतदार संघ निर्माण करण्याचं काम कोणती समिती करते? तर मतदार संघ निर्माण करणं म्हणजे काय? मतदार संघ निर्माण करणं म्हणजे काय? जसं काही वार्ड तयार केलं. वार्डच तयार केले. आता मतदार संघ निर्माण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग काम करताना समित्यांच्या मार्फत करत असतं. वेगवेगळ्या समित्या तयार करते आणि त्या समित्या तयार करून त्या समित्यांच्या मार्फत कार्य करत असते निवडणूक आयोग. मग निवडणूक आयोगाची ही परिसीमन जी समिती जी आहे, ही परिसीमन समिती
मतदारसंघ निर्माण करण्याचं काम करते. हे मतदारसंघ निर्माण का करावे लागतात की जेव्हा जेव्हा निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये लोकसंख्या हा घटक जो असतो त्या लोकसंख्येला कधी वाढत असेल, लोकसंख्या कमी होत असेल, एखाद्या प्रदेशाची स्थलांतर होऊन जर लोकसंख्या कमी होत असेल, एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या वाढत असेल तर योग्य अशा लोकसंख्येसाठी त्या मतदारसंघाची रचना करणं गरजेचं असते. कोणताही एखादा मतदारसंघ लहान असू नये, एखादा मतदारसंघ मोठा असू नये, यासाठी मतदारसंघ तयार करणं गरजेचं असतं. मग निवडणूक आयोगाची ही परिसीमन समिती ही निवडणूक आयोगाची काय करते, मतदारसंघ निर्माण करण्याचं काम करत असते. हे मतदान समिती काय करते तर मतदार याद्या तयार करणं, अद्ययावत करणं, एखाद्याचे नाव जर ऍड करायचे असेल, दुरुस्त करायचे असेल त्यासाठी ही मतदान समिती काम करत असते. वेळापत्रक समिती काय करते तर वेळापत्रक ठरवते, निवडणुका कधी घ्यायच्या आहे, त्याचं तारखी नियोजित करणे, वेगळ्या टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायच्या जर असेल तर त्याच्या वेळ निश्चित करण्याचं काम हे वेळापत्रक समिती करत असते. क्लिअर आहे? सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहू. अभयारण्य म्हणजे काय? याच्यापैकी चारपैकी असं काय आहे ज्याला आपण अभयारण्य असं म्हणायचं आहे? मग अभयारण्य म्हणजे काय रे? अभयारण्य जिथं प्राणी आणि त्या जंगलात राहणारे पक्षी मुक्तपणे संचार करू शकतील. म्हणजेच काय, कोणते त्यांना अभय असेल, ज्यांना कोणतीही भीती असणार नाही. मग असं कोणतं अरण्य, जंगल प्राण्यांसाठी आहे ज्याला आपण अभयारण्य म्हणतो? त्या प्राण्यांना काय दिले जातं? जेथे अरण्याच्या वाढीस मुक्तता दिली जाते. अरण्याच्या म्हणजे काय? जंगलाच्या वाढीस मुक्तता दिली जाते. बेंदास मोकाट जंगल वाढलं पाहिजे यासाठी दिले जाते का? नाही. याला अभयारण्य म्हणते का? नाही म्हणत. जेथे मानवाला सुरक्षितता दिली जाते. मानवाला सुरक्षितता द्यायसाठी अरण्य सुरक्षित केले जाते का? अभय दिलं जातं का? नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा नाही. जेथे प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करतात. राईट आन्सर ही इथं आहे की जिथं असं अरण्य जिथं प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करू शकतात त्याला काय म्हणतात? अभयारण्य. हा चौथा पर्याय वाचायची गरजही नाही आहे, पण तरी वाचून घेऊया. जेथे मानवाला प्राण्यांच्या हिंसेपासून, प्राण्यांनी मानवावर हिंसा करू नये, जेथे मानवाला प्राण्यांच्या हिंसेपासून अभय मिळते. असं जंगल का की जिथल्या जंगलातल्या प्राण्यांपासून, आपल्या हिंसेपासून मानवाला सुरक्षित राहता यावं, अशा जंगलाला अभयारण्य म्हणते काय? असं काही नसतेच. ऐसा कुछ होता नाही. याचं राईट आन्सर काय होतं? जेथे प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करू शकतात त्याला आपण काय म्हणतो? अभयारण्य. पुढच्या प्रश्नाकडे बघा. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश 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 रिकामी जागा एवढं असते. जर का पृथ्वीच्या सेंटरचा जो एरिया आहे त्या पृथ्वीच्या सेंटरकडे जर का आपण गेलो, पृथ्वीच्या सेंटरकडे गेलो तर ते पृथ्वीचा गाभा भाग जो आहे त्याचं तापमान किती असते? आता पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत पोहोचून आपल्याला तापमान अंदाजे सांगता येईल का? ट्राय करूया. हा जो प्रश्न आहे हा 9th क्लासच्या स्टेट बोर्डचा क्वेश्चन आहे. 9th क्लासच्या जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. लेसनचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग. या लेसन मधून हा क्वेश्चन घेतलेला आहे. मग प्रश्न विचारला, पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः किती असते? सूर्याच्या पृष्ठीय तापमान इतके असते का? चंद्राच्या तापमान इतके असते का? पाण्याच्या उत्कलन बिंदू एवढा असते का? की अणुभट्टी एवढा असते? तर एक टॉपिक, हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये एक डायग्राम दिलेला आहे, तसे एक डायग्राम सुद्धा आपण त्याला अनालिसिस करून घेऊया. याचं राईट आन्सर काय आहे? सूर्याचं जेवढं पृष्ठीय तापमान असते, सूर्याचं जर का हे सूर्य असेल, सूर्याच्या या पृष्ठभागाचं जेवढं तापमान असते तेवढं पृथ्वीच्या या गाभा भागातलं तापमान असते साधारणतः, अंदाज जवळपास. तर ते किती असते? सूर्याच्या पृष्ठीय तापमान इतके हे पृथ्वीच्या गाभ्याचं तापमान असते. मग आता पृथ्वीच्या गाभ्याचं
हा जो टॉपिक आहे ह्याला थोडं डिटेलमध्ये अनालिसिस जर केलं, जर का आपण पृथ्वीचा एवढा भाग काढून घेतला, हे एवढाच भाग जर आपण काढून घेतला आणि त्याला आपण जर का डिवाइड मोजण्याचं काम केलं, जर का अशी पृथ्वीचा हा समजा एक भाग आहे, हा जो भाग आहे हे पृथ्वीचं आवरण आहे, यालाच पृथ्वीचं पृष्ठभाग म्हणा किंवा याला भूकवच असंही म्हणतात. याला काय म्हणतात? भूकवच. ओके, या भूकवचापासून जर आतमध्ये गेलो तर भूकवचाच्या नंतरचा येणारा जो भाग असतो त्याला याने प्रावरण म्हटलं. त्याला काय म्हटलं? याने प्रावरण. आणि या प्रावरणाच्या आतमधला जो भाग आहे त्याला म्हटलेला आहे गाभा. त्याला म्हटलेला आहे गाभा. आणि या गाभ्याचे सुद्धा दोन भाग केलेले आहे. मग हा बाहेरचा गाभा याला म्हटलेला आहे बाह्य गाभा. बाह्य गाभा. आणि आतमधला जो भाग आहे याला म्हटलेला आहे अंतर्गाभा. अंतर्गाभा. मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या गाभ्याचं, म्हणजे या एवढ्या भागाचं तापमान विचारलेलं आहे. एवढ्या भागाचं आपल्याला तापमान विचारलेलं आहे. हा जर का आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर का नियर अबाउट 2900 किलोमीटर एवढं जर आतमध्ये गेलो तर त्याच्यानंतर इथपर्यंत, त्याच्यानंतर सुरू होणारा भाग म्हणजे काय असते? गाभा. आणि याचं तापमान किती असते? या गाभा क्षेत्राचा तापमान किती असते? तर साधारणतः हे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकं असते. हे झाले याचे इन्फॉर्मेशन. याच्यावरूनच एक आठवलं, मागे एक क्वेश्चन आहे निफे या टॉपिकवर क्वेश्चन आहे, हा याच्याशी संबंधित आहे. पुढे जेव्हा आपण स्टेट बोर्ड सुरू करणार आहोत, आता येत्या काही दिवसातच स्टेट बोर्ड सिरीज आपण सुरू करणार आहोत. मग स्टेट बोर्ड सिरीज मध्ये काय करणार आहोत तर इयत्ता 4थी पासून तर इयत्ता 12वी पर्यंतच्या SSTच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या सर्व पुस्तकांवर प्रत्येक इयत्तेच्या सामाजिक शास्त्राच्या प्रत्येकच टॉपिकला आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. तुम्ही फक्त जुळून राहायचं आहे, जेणेकरून त्या टॉपिकवर काही जरी प्रश्न येत असतील तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे. यासाठी आपण एक सिरीज चालू करणार आहोत. डिटेलमध्ये अनालिसिस घेणार आहोत आपण. काही सुपडा सापस करून काही ठेवणार नाहीये. फक्त जुळून राहा. या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील, कोणत्या खंडातील? उत्तर अमेरिका खंडातील डॅश 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 हे स्थान आहे. विषुववृत्तापासून पृथ्वीच्या बरोबर मध्यातून 0 अंशावरून गेलेली रेष म्हणजे असते विषुववृत्त. आणि या विषुववृत्ताच्या वर आणि खाली आडव्या रेषा ज्या असतात त्याला म्हटलं जातं अक्षवृत्त. आणि विषुववृत्तापासून जर वर गेलो तर वर असते उत्तर आणि खाली असते दक्षिण. तर या विषुववृत्ताच्या वर 30 अंशीय कोनी म्हणजे 30 अंशाची जर काही अक्षवृत्त आहे, विषुववृत्तापासून जर असं जर रेष काढली हे होते 30 अंशाचा कोन. मग या 30 अंशीय कोनीय रेषेवर अक्षवृत्तावर उत्तर अमेरिका खंड आहे म्हणते. आणि या उत्तर अमेरिका खंडातलं या 4 पैकी कोणतं स्थान म्हणजे येतं, म्हणजे कोणतं शहर येतंय? आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे 6th क्लासच्या स्टेट बोर्डच्या जिओग्राफी म्हणून. आणि हा सुद्धा प्रश्न, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला परत नकाशाच वाचावा लागणार आहे. नकाशाच वाचलावा लागणार आहे, त्याच्याशिवाय याचं उत्तर भेटणारच नाहीये. टीईटीची परीक्षा होत आहे ना, फक्त फॅक्च्युअल डाटा वाचून झाला आणि सामाजिक शास्त्राचा वापर तयारी केली एवढ्यानं भागणार नाही. मॅप वाचावंच लागणार. मग कोणते मॅप वाचावं लागणार आहे तर 5व्या वर्गापासून 6व्या वर्गापासून जे काही इतिहास, भूगोल दोन्ही विषयासाठी जर जेवढे मॅप आहे ते सगळे वाचावं लागणार आहे. आपण हे सगळे मॅप घेणार आहोत, काही ताण घ्यायचं नाही. यावरची टीईटी निघणारच. पाहूयाचं आन्सर उत्तर अमेरिका खंडातले. आता हे जर जे काही
मॅप बेसवर क्वेश्चन आहे, याचा आन्सर जरी देत असेल, आपल्याला हे 4 ठिकाणांचे नाव जरी माहित असेल आणि हे जर कोण्या खंडातले आहे हे जरी माहित असेल ना, तरी याचं उत्तर येऊन जाते. हे कॉन्सेप्टची मध्ये घुसण्याची या नकाशाची गरज नाही आहे आपल्याला. जसं की आता बसरा माहित आहे कुठं आहे, इराकमध्ये आहे. म्हणजे कोणत्या खंडात येते, आशिया खंडात. ओके. लासा कुठं आहे, तिबेट. म्हणजे कोणता खंड, आशिया. मग उत्तर अमेरिका खंडातले आहेत का, नाही. आहेत का, नाही. हा, न्यू ऑर्लिन्स हे उत्तर अमेरिकेतलं ठिकाण आहे. हे याचं राईट आन्सर आहे. मग हे याचं राईट आन्सर. कैरो इजिप्त मधलं ठिकाण. कोणता खंड, दक्षिण आफ्रिका. हे नाही आहे उत्तर. काय आहे ह्याचं, न्यू ऑर्लिन्स. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इयत्ता 6वीच्या स्टेट बोर्डच्या जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. चलो आंसर मिल गया, चलते हैं आगे. खनिज अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाहीत. अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाही. काय कारण आहे, अग्निजन्य खडकात खनिजे सर्वच क्षेत्रात आढळत नाहीत. अग्निजन्य खडकात खनिजे सर्वच क्षेत्रात आढळत नाहीत. दुसरा आहे, महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापला आहे. महाराष्ट्रात अग्निजन्य खडक काहीच प्रदेशात आढळतो. महाराष्ट्राच्या अनेक भागात सुपीक शेती मृदा आढळते. चलो, याचा राईट आन्सर असणार आहे, महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीचा प्रदेशाने व्यापलेला आहे. सुएझ कालवा अतिशय महत्वाचा आहे, कारण कशावर प्रश्न विचारलेला आहे, सुएझ कालव्यावर. हा अतिशय महत्वाचा आहे. बरोबर, महत्वाचा आहे, पण कारण काय, क्यों, जवाब दो. तर पर्याय दिला, तो समुद्र पातळीवर आहे म्हणून तो महत्वाचा आहे का, तर नाही. तो मुंबई व युरोपीय देशांना जोडतो. या मुंबईच्या ऐवजी जर का आशिया म्हटलं असतं तर हे बरोबर राहिलं असतं. पण चलो, त्यामुळे वेळ व अंतर याची बचत होते. हे याचं राईट आन्सर आहे. कारण सुएझ कालवा हा बनवण्याचं मुख्य कारणच हे होतं की वेळ आणि अंतर कमी व्हावं. का कमी व्हावं, कारण की युरोप आणि आशिया खंड यांच्यामध्ये चालणारा जो काही व्यापार चालायचा, तो व्यापार करण्यासाठी एक ठिकाण आहे, केप ऑफ गुड होप. त्या ठिकाणाला एवढा वळसा घालून जावं लागायचं, ज्याच्यामुळं खूप सारा वेळ लागायचा, खूप सारं अंतर पार करून जावं लागायचं, वेळही लागायचा, अंतरही पार करून जावं लागायचं. म्हणून त्यांना जोडावसाठी एक कालवा तयार केलेला आहे, सुएझ कालवा. मग ह्या सुएझ कालव्याने काय झालेलं आहे, वेळ आणि अंतर याची बचत झाली. किती वेळ आणि अंतराची बचत झाली, तर नियर अबाउट 7000 किलोमीटरचं अंतर कमी झालं. 7000 किलोमीटर कशाला म्हणतात, एवढं अंतर कमी झालं. युरोप आणि आशिया यांना जोडला. आता हा सुएझ कालवा आहे तरी कुठे, तर भूमध्य समुद्र आणि रेड सी यांना जोडणारा हा सुएझ कालवा आहे. आणि या कालव्याने युरोप आणि आशिया दोन्ही खंडाला अतिशय लवकर जोडून टाकलं. अर्ध्या आशिया खंडाला वळसा घालून इकडे जावं लागत होतं. यासाठी हा महत्वाचा का आहे, कारण ह्या सुएझ कालव्याने वेळ आणि अंतर यांची बचत केलेली आहे. समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहावयास मिळतात. समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहावयास मिळतात. पूर्ण कन्सेप्टवर क्वेश्चन 6th क्लास जिओग्राफी. ह्या सेशनचा उद्देश आहे की तुम्हाला हे माहित व्हावं की संदर्भ या प्रश्नांना
तयार करण्यासाठी, डिझाईन करण्यासाठी कोणते संदर्भ वापरले? जवळपास सर्व स्टेट बोर्डचेच पुस्तकं वापरलेले आहे. सर्व 60 प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्टेट बोर्डचेच पुस्तक वापरलेले आहे. मग समताप रेषा उत्तर गोलार्धात, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पृथ्वीचा वरचा भाग, उत्तर गोलार्ध खालचा भाग, दक्षिण गोलार्ध, याच्या प्रश्नाचा आन्सर देण्यासाठी पूर्ण हा कन्सेप्टवर आधारित क्वेश्चन आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर कारण की आता हे जर माहीत होण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं लागेल. करून घेऊ आपण. कन्सेप्ट क्लिअर करून पहिले पर्याय वाचून घे. येथे समताप रेषांचा अंश हा कमी असतो असं काही नसते. जे काही समताप रेषा आहे अंश हा कमी जास्त असं काही नसतं, कारण अंश कमी जास्त नसतंय. सर्व अंतर हे सारखेच असतात उत्तर गोलार्धातले रेषांचे आणि दक्षिण गोलार्धातल्या रेषांचे. दोन जवळजवळ असणारे ज्या काही अक्षांश असतात या सर्वांमधलं अंतर सारखंच असते. अंश हा काही कमी नसतो. येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे. या उत्तर गोलार्धाविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हे याचा राईट आन्सर आहे. बाकीचे पर्याय वाचायची काही गरज आहे का? येथे अक्षांश कमी अंशाचे असतात. हे आत्ताच सांगितलं होतं. ह्या उत्तर गोलार्धातले अंश कमी अंशाचे असतात असं काही नाही. उत्तर गोलार्धातले आणि दक्षिण गोलार्धातले दोन्ही ठिकाणच्या आडव्या ज्या रेषा असतात याचे अंतर अक्षांश कमी अंशातलं अंतर हे काही कमी नसते. आता तुम्हाला हे या प्रश्नावरून या पर्यायावरून हा पर्याय कॅन्सल करता येते. जसं की इथं म्हणताय की वरील पर्यायातील 2 आणि 3 दोन्ही परिणाम, 2 आणि 3 दोघांचा परिणाम, याचा परिणामच होऊ शकत नाही ना. हे सर्वांनाच माहित आहे. येथे अक्षांश कमी अंतराचे आहे. हे जर का अशी पृथ्वी काढली आणि पृथ्वीच्या सेंटर मधला हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध, दक्षिण गोलार्धातले हे अक्षवृत्त आणि उत्तर गोलार्धातले हे अक्षवृत्त, या पर्यायाला टॅकल करतोय आपण. की या पर्यायाचं म्हणणं असं आहे की येथे अक्षांश कमी अंशाचे असतात. येथे म्हणजे कुठे? शून्य अक्ष, हे विषुवृत्त आहे. उत्तर गोलार्धातले हे जे काही अक्षांश आहे म्हणजे आडव्या रेषा आहे यांचे अक्षांश कमी असतात. याचं असं म्हणणं आहे की उत्तर गोलार्धातले अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा ह्या कमी असतात आणि दक्षिण गोलार्धातल्या जास्त असतात असं नाही आहे. विषुवृत्तापासून वर आणि विषुवृत्तापासून खाली उत्तर आणि दक्षिण दोन्ही दिशेला अक्षवृत्त समानच आहे, सारखेच आहे. किती आहे? 90 अंशाचेच आहे. त्याच्यामुळे हे पर्याय असूच शकत नाही. जर हे असूच शकत नाही तर हे सुद्धा असूच शकत नाही. आणि हा प्रश्नाचं उत्तर आहे येथे जलभागापेक्षा, पाण्यापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे. जर का हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असेल तर आपण एक दुसरी स्लाइड घेऊया, कन्सेप्ट क्लिअर करून पाहू. आहे का? हो आहे. पहा, जर का ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या मधातून गेलेला हा विषुववृत्त आहे 0 अंशावरचा आणि हा वरचा उत्तर गोलार्ध आहे, खालचा दक्षिण गोलार्ध आहे. उत्तर गोलार्धातले हे अक्षवृत्त आहे आणि दक्षिण गोलार्धातले हे अक्षवृत्त आहे. पृथ्वीवर जेवढं पाणी महासागरांनी जेवढी पृथ्वी व्यापलेली आहे त्यामध्ये दक्षिण गोलार्ध जो आहे, दक्षिण गोलार्ध आहे, या दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, पाणी जास्त आहे. आणि उत्तर गोलार्धात जमीन जास्त आहे. आणि परत एक वेळेस ह्याचं होतंय कसं की जेव्हा पाणी गरम होत असतं, पाणी जेव्हा गरम होतं का तेव्हा लवकर गरम होतं आणि उशिरा थंड होतं. जेव्हा जमीन ही लवकर गरम होते आणि लवकर थंड होते. ह्याच्यामुळं या दोघांमधला तापमानातला जो काही फरक असणार आहे, तापमानातला फरक जो आहे तो खूप जास्त असणार आहे. खूप जास्त तापमानातला फरक म्हणजे काय? जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान, या तापमानातला जो फरक जो आहे तो वर जिथं जमीन जास्त आहे ते तापमानात हा फरक जास्त असणार आहे. मग उत्तर गोलार्धामधल्या ज्या तापमान दाखवणाऱ्या ज्या रेषा आहे ह्या अशा असणार आहे. आणि जमीन जास्त असल्यामुळं होतंय काय, ह्या रेषा वक्र जास्त आहे. वक्र म्हणजे काय? वाकड्या जास्त आहे.
आणि याच्यामधलं आणखी आता फॉर एक्झाम्पल ही जी समताप रेषा जर काढली, ही जर का 28 अंशावरची आहे, 28 डिग्री सेल्सिअस तापमान दाखवणारी असेल. दुसरी एक रेषा आहे त्याच्या बाजूचीच आहे, ही रेषा आहे 27 डिग्रीचं टेम्परेचर दाखवणारी रेषा असेल. तर ह्या रेषा उत्तर गोलार्धात अशा का होत आहे, कारण की इथं जमीन जास्त आहे आणि दक्षिण गोलार्धात झालेलं असं आहे की दक्षिण गोलार्धामध्ये पाणी जास्त आहे आणि पाण्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे, हे उशिरा गरम होतंय आणि उशिरा थंड होतंय, ज्याच्यामुळं उशिरा गरम होते, उशिरा थंड होते. मग दक्षिण गोलार्धातल्या जे तापमान दाखवणाऱ्या ज्या रेषा असेल, म्हणजे समताप दाखवणाऱ्या रेषा ज्या असतील, ह्या जास्त वक्र असणार. उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धातल्या ह्या रेषा जास्त प्रमाणात वक्र असणार नाही, खूप कमी वक्र असणार. आणि ह्यांच्या तापमानाचं जे काही दाखवणाऱ्या रेषा सुद्धा हे जवळजवळ नाही, तर खूप लांब लांब असणार आहे. याचं जिओग्राफिकल रिझन हे असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये या तापमान समताप रेषा ज्या आहे, समताप रेषा जी आहे हे जास्त वक्र असणार आहे. समताप रेषा म्हणजे काय, समान तापमान दाखवणारे, समान तापमान असणारे ठिकाण, समान तापमान असणारे ठिकाणं जोडणारी रेषा, समान तापमान असणारे ठिकाणं जोडणारी रेषा म्हणजे काय आहे, समताप रेषा. पहिल्या भागात आपण हे पाहिलेलं आहे. तर आय होप मग हे असं आहे. तर जमीन जास्त असल्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये याचं कारण असं आहे की समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र जास्त असणार. जलभागापेक्षा उत्तर गोलार्धात जलभागापेक्षा काय जास्त आहे, जमिनीचा भाग अधिक आहे. याचं योग्य असं उत्तर आहे. ओके, क्लिअर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके मित्रांनो, बऱ्याचशा प्रश्नांचं आपण इथं विश्लेषण पाहिलेलं आहे. काही प्रश्न शिल्लक राहिले असेल तर नेक्स्ट टाइम आपण हे पाहणारच आहोत. जर का तुम्हाला हे सेशन आवडतच असेल तर या माझ्या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल आणि सर्वांनाच याचा फायदा होईल. थँक्यू सो मच. आणखी एक सांगायचं राहिलं की स्टेट बोर्ड सिरीज स्टेट बोर्डचे इयत्ता 5th क्लास पासून तर 12th क्लास पर्यंतचे सर्व सामाजिक शास्त्र विषयासाठी सर्व पुस्तकांचं आपण अभ्यास करणारच आहोत. जुळून राहा, सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आलीच पाहिजे. थँक्यू सो मच.